नाशिक जवळचा दिंडोरी हा आदिवासी बहुल मतदारसंघ अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव आहे। कांदा आणि द्राक्ष उत्पादकांचा प्रदेश असलेल्या या मतदारसंघाविषयी जाणून घेऊयात। लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होऊन 2009 मध्ये दिंडोरी हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला। तेव्हापासून भाजपाने या मतदारसंघात सातत्याने विजय मिळवला आहे। यावेळी मात्र भाजपात बंडखोरी झाली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांची इथे ताकद आहे। मात्र आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे, त्यामुळे या मतदारसंघात मुख्य स्पर्धा भाजपा आणि राष्ट्रवादी शरद पवार या गटामध्येच आहे। भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण या मतदारसंघातून सलग 3 वेळा विजयी झाले होते। मात्र 2019 मध्ये पक्षाने हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ऐवजी राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या उच्चशिक्षित आदिवासी महिला डॉक्टर भारती प्रवीण पवार यांना उमेदवारी दिली। भारती पवार निवडूनही आल्या। भाजपाने इथून पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे। दिंडोरी मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातले नांदगाव, चांदवड, कळवण, निफाड, येवला आणि दिंडोरी अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। यापैकी सुहास कांदे सेना, नितीन पवार राष्ट्रवादी, राहुल अहेर भाजपा, येवला छगन भुजबळ, निफाड दिलीप बनकर राष्ट्रवादी, दिंडोरी नरहरी झिरवळ असे आमदार आहेत। विधानसभेतलं पक्षीय बलाबल पाहायचं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4 तर भाजप आणि शिवसेनेकडे प्रत्येकी 1 मतदारसंघ आहे। आरोग्य राज्यमंत्री म्हणून भारती पवार यांनी कोविड काळात आणि नंतरही आपल्या कामाची छाप पाडली, तसंच चांगला जनसंपर्कही ठेवला आहे। मात्र तरीही कांद्यावर निर्यात बंदी, अवकाळीमुळे द्राक्ष पिकांचं नुकसान, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वे गाड्या बंद पडल्यामुळे अपुऱ्या सुविधा यावरून त्यांना मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो। कांद्याच्या निर्यात बंदीमुळे उत्पादकांमध्ये दीर्घकाळ नाराजी होती, मात्र अलीकडेच निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे, त्यामुळे ही नाराजी थोडी कमी होण्याची शक्यता आहे।